आता काल 2-3 दिवसापासून त्यांना गोल टोपी दाढीवाले भेटायला रेग्युलर जात आहेत, म्हणून नितेश राणेवर टीका करणारच. अब्बा को खुश करना है ना, तो नितेश राणे को गाली देना पडेगा. म्हणून माझा शिव्या देण्याचा खरा अर्थ जेव्हा अब्बू आझमी जाऊन बसतो, जेव्हा MIM मध्ये जाऊन बसतात, ते सगळे दाढी पुरवण्यावर त्यांना जाऊन भेटले तर नितेश राणेला शिव्या मिळणारच. कारण की मी हिंदुत्वाचं काम करतो, मी जिहादच्या विरोधात लढतोय. अहो पॅलेस्टाईनचे समर्थक म्हणून त्या अब्बू आझमीकडे पाहिलं जातं. हे MIM लोकांचे बॅकग्राऊंड जरा तुम्ही लोक बघा. हे बाबा फोन ठेवू ना, कोण असेल फोनवर तर थांब ना जरा. त्याचे समर्थक म्हणून त्यांना पाहिलं जातं. त्यांना कसं भेटणार, कसे भेटतात हे? म्हणून जे हिंदुत्वाचं काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ओळखलं जातं ना, म्हणून त्या मुल्ला मौलवींना खुश करण्यासाठी बरोबर माझ्यावर टीका करणारच. त्याच्यात काय आश्चर्य आहे? आरक्षणाचा मुद्दा घेऊन जरांगेंच्या मार्फत सरकारला कोंडीत पकडलं जाते का? असं काहीच नाही. कोंडीत आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे आणि मुळात मुद्दा तुम्हाला सांगतो, हा फक्त मराठवाडा पुरताचा विषय आहे सरसकटचा. कोकणामध्ये आपल्या इकडे सगळं आपण कुणबी समाज असो, आपला मराठा समाज असो, सगळे गुणगोविंदाने आपण राहतो, आनंदात राहतो, आहे की नाही? मराठा समाज म्हणून ओळखला जातो, कुणबी समाज म्हणून आमचा कुणबी समाज ओळखला जातो. इथे आपल्याकडे तो विषयच नाही. विदर्भामध्ये पण तो विषय नाही. हा फक्त मराठवाडा पुरताचा विषय आहे. त्या बाबतीमध्ये आमची उपसमिती निर्णय घेते. आंदोलनामध्ये आणि हिरवे झेंडे देखील मिरवले जातात. हो, कारण का आता सगळे तेच बोलतो ना. काल 2-3 दिवसापासून जे लोक त्यांच्याबरोबर स्टेजवर बसतायत ते सगळे हिंदू द्वेषी आहेत. जिहाद मानसिकतेचे लोक त्या व्यासपीठावर कसे जाऊ शकतात, ज्याच्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलंय, ते लोक व्यासपीठावर कसं जमतात? मला गौमूत्र शिंपडलं पाहिजे त्या व्यासपीठावर. मुंबईवरती ताण निर्माण झालेला आहे की सर्वसामान्य मुंबईकर कुठे वेठी धरला जातो. एक लक्षात घ्या, ह्यावर आमचं सरकार म्हणून निश्चित पद्धतीने आमचं फार बारकाईने लक्ष आहे. असंख्य बैठका उपसमितीच्या सुरू आहेत. शेवटी संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला आरक्षणाचा हा विषय सोडवायला लागेल. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, म्हणून ज्या संविधानामध्ये जे आरक्षण देऊ शकतो किंवा ज्या पद्धतीने आपण त्यांना त्याच देऊ शकतो, आपण ओबीसी मधून आपण आरक्षण देऊच शकत नाही, शक्यच नाहीये. पण जे 10% आरक्षण आम्ही ह्याच्या अगोदर दिलं आणि ते टिकून दाखवलं, ते कोणाच्याही आरक्षणा हात न लावता, ज्याचा उल्लेख सर्वात पहिला राणे समितीमध्ये झालेला, ते कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता आपण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण शिक्षणामध्ये नोकरीने देण्याचा जो निर्णय झाला त्याचीच अंमलबजावणी त्या सगळ्या आमच्या फडणवीस साहेबांनी तो निर्णय टिकून दाखवला ना. मग वाद होण्याची कारणच नाही आहेत, पण त्या सगळ्या बाबतीमध्ये सरकारचं लक्ष आहे. कोकणामध्ये मराठा समाजाचा जरांगेंच्या मागण्यांना विरोध आहे. कोणती आणि मराठामध्ये कोणती आम्हाला व्हायचं नाही असं तुमचं म्हणणं आहे. आपण सर म्हटलं होतं की हा मराठवाड्यापुरता विषय आहे, जरांगेंची मागणी मराठवाड्यापुरती हो तेच विचारा कुठल्याही मराठ्यांना आमच्या विचारा ना, तुमच्या मागे उभे असतील ना, त्यांनी सांगा आमच्या कोकणामध्ये आपण सगळे गुणगोविंदांनी राहतो ना, सरसकटचा विषय इथे होणारच नाही. मराठा समाज म्हणून मराठा समाज राहतो, कुणबी समाज म्हणून कुणबी समाज आमचा एकत्र राहतो, काय प्रॉब्लेम नाही इथे. सरसकटचा विषय त्यांनी मराठवाडा म्हणून वरती उपस्थित केलेला आहे, त्यावर उपसमिती विचार करते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे असं म्हणतात की सरकारला सरसकट जर जमत नसेल तर मराठ्यांची पोटजाग म्हणून कुणबी हे लावण्यात यावं. बघा तेच आता त्यांच्या ज्या सूचना आहेत, त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यावरच तर आमची उपसमिती काम करते ना. त्याचसाठी तज्ञ लोक एकत्र बसले की ते जे मागतोय त्याच्यावर काय तोडगा निघू शकतो, मग त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी जो उद्या संविधानाच्या चौकटीमध्ये पण टिकला पाहिजे, त्यासाठी आपण उपसमिती काम करते. चला रे बाबा, 2 वाजले. धन्यवाद. 4 दिवस झाले मुंबई जाम आहे. नवी मुंबईपासून ते ब्रिटिश स्टेशनपर्यंत जाम आहे. अजूनही जरांगे इशारा देत आहेत की जर माझ्या सगळ्या मागणी मान्य नाही तर आणखी पुढचा जो आंदोलनाचा टप्पा आहे, मोठ्या प्रमाणावरती लोक पुन्हा एकदा मुंबईत येऊन चक्काजाम करण्याची जे त्यांनी हे केलेलं आहे, तर कायदा सुव्यवस्था आणि मुंबईकर जे आहेत ते रोज कामाला जातात, याचा सरकार म्हणून कुठे बघा, मला वाटत नाही आंदोलन अजून उग्र होण्याची वेळ येईल.
आमची उपसमिती आणि आमचं सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने मार्ग काढू. धन्यवाद.